येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री, नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोअर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। मागील काही दिवसांपूर्वी घाटकोपर येथील धोकादायक होर्डिंग्समुळे 17 जण दगावल्याची घटना घडली। त्यानंतर नाशिकमधील होर्डिंगचाही प्रश्न आता ऐरणीवर आलाय। मागील आठवड्यात नाशिकच्या युवा सेनेने महापालिकेत आंदोलन केले। त्यानंतर मुंबई नाका परिसरातील 3 होर्डिंग्स हटवण्यात आले। तरी देखील अद्याप शहरात मुंबई नाका, गोविंदनगर, द्वारका परिसर या ठिकाणी महाकाय होर्डिंग्स अजूनही कायम लावलेले आहेत। मुंबई नाका, गोविंदनगर परिसरातील आपण बघू शकतोय या होर्डिंग्सचा पाया किती धोकादायक आहे। आपल्याला जे व्हिडिओज दाखवले जात आहेत त्यामध्ये आपण बघू शकतो की हे होर्डिंग्स किती धोकादायक पायांवर उभे आहेत आणि हे महाकाय होर्डिंग जर कोसळून पडले तर काय अनर्थ होऊ शकतो। म्हणूनच या ठिकाणी होर्डिंग असलेल्या परिसरात नेहमीच पादचाऱ्यांची आणि हजारो वाहनांची वर्दळ असते। तर हे होर्डिंग धोकादायक नाही का असा प्रश्न नक्कीच उपस्थित केला जातोय आणि कुठलीही दुर्घटना घडू शकतो, कोणताही अनर्थ यामुळे घडू शकतो। त्यामुळे या परिसरातील अशा प्रकारचे महाकाय होर्डिंग तातडीने हटवण्यात यावे अशी मागणी आता नागरिकांकडून देखील करण्यात येते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।